जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि आपण चिंतनाला सुरुवात करूया. आपण पंचसमासी बघत आहोत. पंचसमासीमधले 5वा समास, त्यापैकी आपल्या 9 ओव्या काल झालेल्या होत्या. सगळीकडे राम दिसतो आहे, आत बाहेर सगळीकडे आत्मतत्वाव्यतिरिक्त, परब्रह्माव्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. आता ह्याचंच एक्सप्लेनेशन अजून पुढे समर्थ करत आहेत. ती अनुभूती आली, तो एकदा अनुभव आला की मग सहज उद्गार काय निघतात, त्याची अवस्था कशी होते त्या साधकाची, ह्याबद्दल हे समर्थ समजावून सांगतात परोपरीने. आज आपल्याला जी ओवी आहे ती बघूया. राम झालिया सन्मुख, स्क्रीनवर दिसते आपल्याला ती ओवी. राम झालिया सन्मुख, कल्पांती नभे विमुख, नेत्र झाकिता अधिक रामची दिसे. राम झालिया सन्मुख, कल्पांती नभे विमुख, नेत्र झाकिता अधिक रामची दिसे. सन्मुख राम झाला. आपण काल बघितलं, राम सन्मुख होणे म्हणजे ते आत्मतत्व, ते सन्मुख झालं म्हणजे माझ्या समोर ते प्रगट झालं किंवा मला ते ज्ञात झालं म्हणजे ते सन्मुख होणं आहे. आता असं जे आत्मतत्व जे मला सन्मुख झालेलं आहे त्याला मी पाठच वळवू शकत नाही किंवा पाठ करणे म्हणजे आपण म्हणतो ना, त्याला एखादी गोष्टीकडे पाठ कर म्हणजे दुर्लक्ष कर, तर ते दुर्लक्षच होऊ शकत नाही. आत्मतत्वाचा अनुभव आला की आपल्याला कधीही त्याच्याकडे दुर्लक्षित करता येत नाही, कारण आपलं लक्ष त्या एकाच आत्मस्वरूपावरच चिकटून राहतं, दुसरीकडे कधी लागतच नाही. हे त्याचं मुख्य गणित आहे. तर इथे समर्थ म्हणतात राम झाले या सन्मुख, कल्पांती नभे विमुख. ते विमुख होणार कसं? कारण आपल्याला असे मनाचे एक भले की लागेल जिथे गोडी, तिथे रंगते सुस्थिर होते मुळी न ते स्थळ सोडी. हा मनाचा स्वभाव आहे. त्याची एकदा आत्मतत्वाची गोडी लागली की मग ते तिथून विमुख कधीच होत नाही, पाठ कधीच वळवत नाही, म्हणजेच दुर्लक्षित होत नाही. अखंड मला तेच स्मरणात राहतं. किंबहुना माझ्या स्मरणाची, माझ्या मनाची किंवा विचारांच्या फ्लोची, विचारांच्या धारणेची सर्वात जास्त जागा ते आत्मस्वरूप व्याप्त. हे त्याचं मुख्य गणित आहे. माझ्या विचारांना आत्मस्वरूपाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही विषय प्रामुख्याने ग्रासतच नाही. तर नेत्र कल्पांती नभे विमुख, काय वाटेल ते झालं तरी विमुख होत नाही, पाठ नाही फिरवत. नेत्र झाकिता अधिक रामची दिसे. आणि समजा मी डोळे झाकून घेतले, आपण डोळे हे चक्षु हे ज्ञानदर्शक आहेत. मला सर्वात जास्त ज्ञान कशाने होतं या विश्वाचं, ह्या सगळ्या जगाचं, तर ते डोळ्यांच्या वाटे होत असतं. मी डोळे उघडतो, लांबवरचं मला ऐकायला येणार नाही पण लांबवरचं मला दिसू शकतं. म्हणजे नेत्राची कपॅसिटी सगळ्या इंद्रियांपेक्षा अधिक आहे पसरण्याची. मला दिसतंय डोळ्यांनी. मग इथे समर्थ म्हणतात नेत्र झाकिता अधिक, मी डोळे मिटले, मी समजून न घ्यायचा प्रयत्न करणे, मी दृश्य ह्या दृश्यातून बाजूला होण्याचा प्रयत्न करणे किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टींना मी जाणण्याचा प्रयत्न करतो आहे ते माझं माध्यम काय, तर नेत्र. जाणण्याच्या गोष्टीचं आणि माध्यम नेत्र या दोन्ही मी बंद केले की मग काय होतं, तर अधिक मग समर्थ म्हणतात रामची दिसे, अधिक रामची दिसे. मग तो राम अजूनच जास्त दिसायला लागतो. म्हणजे मी डोळे बंद केले किंवा जाणून घ्यायचं थांबवलं की मग मला राम अधिकाधिक दिसायला लागतो. किंवा ह्याच याची नाण्याची दुसरी बाजू, मला दुसरं काहीही जाणवेनासं होतं. मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची माझ्या स्वतःच्या बुद्धीला जाणच होऊ देत नाही किंवा बुद्धी ते ग्रासतच नाही. एकदा का बुद्धीने रामाला ग्रासलं, आत्मतत्वाला ग्रासलं की ते बुद्धी तन्मय होते. दुसरं कशावरही ती बुद्धीच प्रकाशित करत नाही. आणि ज्या वेळात ती थोडासा प्रकाश जर देत असेल तरी ते प्रचंड ज्ञान उलगडण्याच्या क्षमतेने असते ती. म्हणून समर्थ म्हणतात नेत्र झाकित अधिक रामची दिसे. मग मी नेत्र ज्यावेळी झाकतो, डोळे बंद करतो, मिटतो किंवा जाणून घ्यायचं बंद करतो, त्यावेळेला अधिकाधिक मला रामच दिसायला लागतो.
पुढली 11वी ओवी. मग विसरून पाहिले, आपल्या स्क्रीनवर दिसते, मग विसरून पाहिले तव तेही रामची झाले, जीव सर्वस्वे वेधिले संपूर्ण रामे. मग विसरून पाहिले तव तेही रामची झाले, जीव सर्वस्वे वेधिले संपूर्ण रामे. आठवण आणि विसरणे 2 क्रिया आहेत. मला आठवतं आणि मी विसरतो. मी सगळ्या गोष्टी आठवणीत एका वेळी ठेवू शकत नाही. आपण आठवतं म्हणजे काय होते प्रत्यक्ष क्रिया, मी काही गोष्टींना साईड ट्रॅक करतो आणि काही गोष्टी माझ्या मनाच्या समोर, दृष्टीच्या समोर, विचारांच्या समोर आणतो. म्हणजे समजा मी 10 गोष्टी आठवत असेल तर कुठल्या तरी लाखो गोष्टी मी बाजूला सोडलेल्या असतात. आता त्या बाजूला पूर्ण गेलेल्या नसतात, त्या तिथे असतात, पण मी त्यांचा विचार एका ठराविक वेळेपुरता बंद करतो. त्याला म्हणायचं आठवण. तर ती आठवण आता इथे समर्थ म्हणतात, मग विसरून पाहिले, मी विसरण्याचा प्रयत्न केला. काय विसरण्याचा प्रयत्न केला? ते आत्मतत्व, ते राम, ते माझं स्वतःचं स्वरूप विसरण्याचा प्रयत्न केला. तव तेही रामची झाले, ते विसरणं सुद्धा रामस्वरूप झालंय. मी विसरतो म्हणजे काय करतो? ते बाजूला करतो. आता बाजूला काय करणार आहे? जर सगळ्या ठिकाणी आत्मतत्वाव्यतिरिक्त काहीच नाही, तर जे बाजूला करायचंय आणि जे आठवायचंय, दोन्ही गोष्टी मला सांगा रामाव्यतिरिक्त काय उरल्याच नाहीत. सगळ्या ठिकाणी या चराचरात मला रामाव्यतिरिक्त जर कशाचाच भास होत नाही, राम म्हणजेच आत्मतत्व, त्याच्या व्यतिरिक्त मला जर कशाचाच भास होत नाही. आणि हेच समर्थाने सांगितलंय अन्वय आणि व्यतिरिक. या चराचर सृष्टीची उभारणी आणि चराचर सृष्टीची संहारणी हे एकदा डोक्यात पक्की बसली की मग माझ्या लक्षात येतं की परब्रह्मा व्यतिरिक्त जर ह्या सृष्टीत काहीच नाही, तर मी कुठल्या गोष्टी आठवायच्या आणि कुठल्या गोष्टी विसरायच्या, कुठलीही क्रिया केली तरी ते आत्मतत्वच राहणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मग विसरून पाहिले, मी विसरण्याचा प्रयत्न केला, तव तेही रामची झाले, माझं ते विसरणं सुद्धा ते रामच झालं. जीव सर्वस्वे वेधिले संपूर्ण रामे. थोडक्यात माझा संपूर्ण जीव राममय झालेला आहे. माझं आठवण असो, विसरणे असो, चालणे असो, बोलणे असो, उठणे असो, जाणे असो, धावणे असो, काही सगळ्या क्रिया, मग मानसिक क्रिया असोत वा शारीरिक क्रिया असोत, ते सगळंच्या सगळं माझं हे शरीर फक्त कार्यरत दिसतं. बाकी मी माझ्या मनासकट, बुद्धीसकट, लिंगदेह संपूर्ण ह्या आत्मतत्वाव्यतिरिक्त काहीही उरत नाही. म्हणून समर्थ म्हणतात 12व्या ओवीमध्ये, मग आपणाकडे पाहे तव रामची झाला आहे, उभय साक्षी होऊन राहे तोही राम. आपल्या स्क्रीनवर दिसते ओवी, मग आपणाकडे पाहे तव रामची झाला आहे, उभय साक्षी होऊन राहे तोही राम. मग हे सगळे बाह्य, मी विचार करतो म्हणजे बाह्य गोष्टीचा विचार केला. आता अंतरंगाबद्दल समर्थ म्हणतात, मग आपणाकडे पाहे, मी स्वतःकडे बघितलं, मी काय आहे? मीही आत्मतत्वच आहे. मी असं जे स्फुरण आहे ते रामाव्यतिरिक्त, त्या आत्मतत्वाव्यतिरिक्त दुसरं काही नाहीच ना. मग आपणाकडे पाहे तव रामची झाला आहे, तो रामच मी होऊन बसलेला आहे. कबीरांचा दोहा आहे ना, राम करे जप हमारा, हम बैठे आराम. मी काहीच करत नाही, सगळं रामच करतो. करता एक देव तेने केले सर्व, तयापासी गर्व कामा नाहीये. तो करता आहे याचा अर्थ त्याची सत्ता आहे, आणि त्याची सत्ता आहे याचा अर्थ त्याच्या स्वाधीन आहे. आता स्वाधीन असणे याचा अर्थ मी कर्तृत्वाने अस्तित्वात नसणे. मी हे इथे समर्थ तेच म्हणतात, मग आपणाकडे पाहे, मी माझ्याकडे बघायला लागलो. आणि जेव्हा मी माझ्याकडे बघायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की बघणाराही राम आहे, बघतोय तेही राम आहे, मी जे विचार करतोय तेही राम आहे, ज्याच्याबद्दल विचार करतोय तेही राम आहे. मग आपणाकडे पाहे तव रामची झाला आहे, उभय साक्षी होऊन राहे तोही राम. या दोन्ही यांचा साक्षी कोण आहे? तोही राम आहे. याच्यातनं हे मुद्दा लक्षात घ्यायचा की अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. मुळात हे माया झालेलीच नाही हाच अद्वैत सिद्धांत आहे किंवा अजातवाद आहे. आणि त्यानुसार जे झालेलंच नाही त्याच्याबद्दल काय सांगायचं? आता जे झालेलंच नाही पण तरी भासतंय म्हणून काहीतरी सांगायला लागतंय, त्यासाठीची ही क्रिया. मग झालेलंच नसेल तर काय आहे? जे आहे तेच फक्त आहे. मग त्याचा अनुभव येणे म्हणजे काय? ते हे चालू आहे सगळं. हा सगळा जो वाक्यप्रपंच चालू आहे
तो सगळा त्याच्या संदर्भातला वाक्यप्रपंच चालू आहे. समर्थ म्हणतात, मग आपणाकडे पाहे तव रामची झाला आहे, उभय साक्षी होऊन राहे तोही राम. उभय साक्षी, दोन्ही याचा साक्षी, बघणारा जे बघतोय ते आणि ज्याचा अनुभव घेतोय ते, सगळ्याच्या साक्षी राम तेवढा एकच आहे. मग पुढच्या ओवीमध्ये समर्थ सांगतात, रामे वीण सर्वथा काही, अणुमात्र रीते नाही, दृश्य द्रष्टा दर्शन तेही रामची भासे. रामे वीण सर्वथा काही, अणुमात्र रीते नाही, दृश्य द्रष्टा दर्शन तेही रामची भासे. आपल्या स्क्रीनवर दिसते ती ओवी. रामे वीण सर्वथा काही, अणुमात्र रीते नाही. रीत म्हणजे नसणे, रिकाम असणे. रीते नाही, रिकाम नाहीच. समर्थांची एकदा अशी परीक्षा घेतली होती. एका साधू पुरुष होता आणि त्यांच्या शिष्यांना असं वाटलं की हे समर्थ काय आहेत बरं, एवढे का आपले गुरुजी ह्यांना एवढं मानतात. मग त्या महाराजांना लक्षात आलं की शिष्याला समजून द्यावं की खरंच कसं आहे ते. म्हणून त्याने म्हटलं, आपण एक काम करू. ते गुरुजी म्हणाले त्यांच्या शिष्याला, आपण एक काम करू, ही वाटी घे आणि त्यांची परीक्षा बघू समर्थांची, आणि त्यांना जाऊन सांग, या वाटीमध्ये तुम्ही ब्रह्म भरून द्या. वाटी घेऊन जा आणि त्यामध्ये ब्रह्म भरून द्या. तो शिष्य गेला आणि समर्थांकडे गेला आणि ठेवली वाटी, आणि समर्थाने बघितलं. समर्थांना बघता क्षणी सगळं लक्षात आलं प्रकरण काय झालेलं आहे ते. त्याने विचारलं, काय हवंय? तो म्हणाला, माझ्या गुरुजींनी वाटीमध्ये ब्रह्म भरून मागितलंय. तर शिष्य म्हणला, हरकत नाही. समर्थ म्हणले, हरकत नाही, ही वाटी घे, पण आधी पहिले त्या वाटीमध्ये पहिलं जे ब्रह्म आहे ते काढून आण, म्हणजे मी नवीन ब्रह्म भरून देतो. तर तेव्हा त्या शिष्याला एकदम स्ट्राईक झाला, अरे खरंच की. त्याच्या लक्षात आलं. आता त्याला तिथे परत गुरुजींकडे जायची आवश्यकताच नव्हती. म्हणजे आपल्या गुरूंकडेच जायला पाहिजे, परंतु त्याच्या लक्षात आलं काय सगळं प्रकरण आहे ते. तो गेला. आपल्याला गोष्टीचा भाग सोडून द्यायचा आहे. मुद्दा काय आहे, सगळ्या ठिकाणी ते आत्मतत्व व्याप्त आहे. आपण हे आत्ता बोलतोय, आपण हे ऐकतोय, पण खरंच अशी आपली धारणा नाही होत की राम सगळ्या ठिकाणी आहे आणि तो मला पाहतोय. म्हणजे आपण जितक्या सिरियसली CCTV कॅमेऱ्यांना घेतो ना, तितकं सुद्धा सिरियसली आपण रामाला घेत नाही प्रॅक्टिकली. CCTV कॅमेरे असतील तर आपण सावध राहतो, का कोणतरी मला बघेल. पण मी हे माझ्या मनामध्ये धरत नाही की मला सतत बघणारा कोणतरी आहे. मी कसा वागतोय, बोलतोय, ह्याचं सतत निरीक्षण चालू आहे. आणि नुसतं निरीक्षण नाही चालू, त्याच्यावर लिखाण चालू आहे. सगळं रेकॉर्डवर येतंय, मी कसा वागतोय, बोलतोय आणि काय करतोय. हे ज्यावेळी मला हे पक्क पटेल खूण की खरंच राम सगळ्या ठिकाणी आहे, त्यावेळी लक्षात घ्या, मी चुकण्याचा किंवा मी अनितीने वागण्याचा विचार सुद्धा करणार नाहीये मनातून. माझ्याकडनं चुकीचं वागणं, अनितीचं वागणं, अनाचार हा होण्याचा प्रसंगच येणार नाही. प्रॉब्लेम इथे आहे, मी मानत नाही. ते हे पक्क लक्षात ठेवा. CCTV कॅमेऱ्याचं हे पक्क लक्षात ठेवा. CCTV कॅमेरे असतील तर आपण जेवढं सावध होतो, त्या भगवंताचा एकच कॅमेरा बसवलाय असा, काहीच लपत नाही बघा त्यातनं. त्याला इन्फ्रारेड नको, काही नको, नाईट व्हिजन नको, काही नको. तो डे अँड नाईट, इंटर एक्सटर्नल, एव्हरीवेअर सगळं बघतोय तो. तर ती कशी बरं स्थिती आहे, तर 13वी, रामे वीण सर्वथा काही, अणुमात्र रीते नाही, काही नाहीच रिकाम त्याच्याशिवाय. दृश्य द्रष्टा दर्शन, त्रिपुटी, ही त्रिपुटी आहे. दृश्य समोरचं जे दृश्य आहे ते, द्रष्टा म्हणजे त्या दृश्याला बघणारा तो द्रष्टा, आणि दर्शन त्याचं बघण्यानंतर झालेली क्रिया, त्याला म्हणायचं दर्शन. अशी ही त्रिपुटी, या तीन गोष्टी. ह्या तिन्ही गोष्टीला रामच व्याप्त आहे. बघणारा, बघण्याची क्रिया आणि जे बघितलं जात आहे ते, थोडक्यात सर्वत्र सगळं. पण वेदांताच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे हे दृश्य द्रष्टा दर्शन, ह्या सगळ्या गोष्टींना त्या एकच आत्मतत्वाने व्यापलेलं आहे असं समर्थ म्हणतात. मग 14व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, प्रपंच सांडिला मानसे, दृढ लागले राम पिसे, देह वर्ते भ्रमिष्ट जैसे पिशाचवत. प्रपंच सांडिला मानसे, आपल्याला स्क्रीनवरती ओवी दिसते. प्रपंच सांडिला मानसे, दृढ लागले राम पिसे, देह वर्ते भ्रमिष्ट जैसे पिशाचवत.
भ्रमिष्ट पिशाचवत, तो वेड्यासारखा वागायला लागतो. आपण त्याला वेड्यासारखं म्हणतो. देहवर्ते भ्रमिष्ट जैसे पिशाचवत. देह कसा, ज्याला हे जाणवलं, ज्याला हे कळलं सगळ्या ठिकाणी एका आत्मतत्वाव्यतिरिक्त दुसरं कोणी नाहीच आहे, किंवा मला जे दुसरं म्हणून जी जी व्यक्ती दिसते आहे, दुसरं म्हणून जे जे वस्तू दिसत आहेत, आणि दुसरं म्हणून असं मी जे काही वेगळं बघतोय ते सगळं रामाव्यतिरिक्त काही नाही, त्या आत्मतत्वाव्यतिरिक्त काही नाही, हे एकदा ज्याला पक्क भान झालं त्याची अवस्था काय. समर्थ म्हणतात देहवर्ते भ्रमिष्ट जैसे. भ्रमिष्ट म्हणजे आपल्या भाषेत त्याला काय म्हणायचं समर्थ म्हणतात, आपण त्याला भ्रमिष्ट म्हणतो. भ्रमिष्ट म्हणजे कळत नाही, कसं वागायचं ते कळत नसलेला मनुष्य म्हणजे भ्रमिष्ट. नॉर्मल स्टँडर्डला कसं वागायचं ते कळत नाही. आता या भ्रमिष्ठाची व्याख्या खूप जाणून घेण्यासारखी आहे, कारण नॉर्मल स्टँडर्ड हे कशा संदर्भातलं आहे. कारण आपल्या इथे सामान्यपणे 3 स्टँडर्ड केली जातात, लोअर क्लास, मिडल क्लास आणि अप्पर क्लास. गंमत अशी आहे, एका क्लासमधला मनुष्य दुसऱ्या क्लासमध्ये जाऊन जर त्याच्या क्लासप्रमाणे वागू लागला त्या क्लासमध्ये दुसऱ्या, तर त्याला भ्रमिष्ठ म्हणतात. आता ह्याच्यापेक्षा अजून फोड नको, समजून घ्या. एका क्लासमधला मनुष्य दुसऱ्या क्लासमध्ये त्याच्या ओरिजिनल क्लासप्रमाणे जर वागायला लागला तर ही इज कॉल्ड भ्रमिष्ठ. तर असं जे वागणं आहे, थोडक्यात ज्या स्टँडर्डला अपेक्षित आहे त्याप्रमाणे न वागणे, त्याला म्हणायचं भ्रमिष्ठ. आता हा मनुष्य कसा वागतो, ज्याला ज्ञान झालेलं आहे. समर्थ म्हणतात देहवर्ते भ्रमिष्ठ जैसे. देह त्याचा वर्तन करतो कसा, भ्रमिष्ठासारखा. काही कळत नाही त्याला कसं वागायचं, कारण त्याला भान नसतं मी कसं वागायचं आणि लोक काय म्हणतील, ह्या दोन्ही गोष्टींचं भान नाहीसं होतं. मी कसं वागायचंय आणि लोक काय म्हणतील, किंबहुना लोक काय म्हणतील हे मुख्य भान नाहीसं होतं. आणि हे साधकाची सुद्धा अवस्था होते, त्याला लोक काय म्हणतील ह्याच्याशी फार कमी घेणं देणं उरतं. मला जोपर्यंत लोक काय म्हणतील ह्याचं फार घेणं देणं आहे, ते किती घेणं देणं आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर साधना. लोक काय म्हणतील ह्याचं भान नाही. अर्थात मला समाजाच्या व्यतिरिक्त बाह्यांगाने वेगळेपणाने वागायचं नाहीये, ही गोष्ट खरी, हे त्रिवार सत्य समर्थाने इथे सांगितलंय, आधी पहावा आचार. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की मला ज्या ध्येयाकडे जायचंय त्याच्यामध्ये लोक काय म्हणतील हे येतंय, ते नाही चालायचं. मग त्याची स्थिती कशी, भ्रमिष्ठासारखी, काही कळत नाही, तो त्या समाजाच्या स्टँडर्डच्या पलीकडे जातो. पिशाचवत, कारण काय होतं, प्रपंची सांडिला मानस दृढ घेतले रामपिसे. प्रपंच हा मनाने सुटून जातो आणि मनात फक्त एकच आत्मतत्व भरून राहतं, हे म्हणून त्याचं तसं वागणं होतं. पुढच्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात रामरूपी वेधले मन तेणे राहिला कुळाभिमान. पूर्वदशेचे लक्षण ते पालटून गेले. रामरूपी वेधले मन, आपल्याला स्क्रीनवर ओवी दिसते. रामरूपी वेधले मन तेणे राहिला कुळाभिमान. पूर्वदशेचे लक्षण ते पालटून गेले. रामाने मनाला व्यापलं, माझं मन आत्मस्वरूपात व्याप्त झालं, दृढ झालं की मग होतं काय, तेणे राहिला कुळाभिमान. कुळाभिमान, मी ज्या कुळात आहे किंवा मी ज्या स्टँडर्डमध्ये आहे, मी ज्या लोकात राहतो ते सगळं कुळाभिमानात धरायचं. तर मी त्या कुळाभिमानाला झुगारून देतो. मी मगाशी सांगितलं तसं मी स्टँडर्ड जे धरलेलं आहे बिहेवियर, तर ते बिहेवियर मी झुगारून देतो, कारण मला त्या स्टँडर्ड नावाच्या वस्तूशी काही घेणं देणं उरत नाही. तो ते स्टँडर्ड ओलांडून जातो. म्हणजे त्याला लोकमर्यादा आणि लोक या दोन्ही गोष्टींची काही घेणं देणं उरत नाही, कारण त्याच्या दृष्टीने लोकांना अस्तित्वच नसतं. त्याच्या दृष्टीने अस्तित्व फक्त एकाच गोष्टीला असतं, ते म्हणजे आत्मतत्व. त्या आत्मतत्वाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला अस्तित्व नसल्यामुळे मी कसा का वागेना आणि काय का करेना, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. रामरूपी वेधले मन, रामरूप सगळं मनाने वेधलं म्हणजे मन आत्मरूप झालं, रामरूप झालं. तेणे राहिला कुळाभिमान, पूर्वदशेचे लक्षण ते पालटून गेले. मग पूर्वीचं जे लक्षण होतं, त्याच्या वागण्या बोलण्याची पद्धत होती, ते सगळीच्या सगळी बदलून जाते, असं समर्थ म्हणतात. पुढली ओवी समर्थ म्हणतात धरोनी रामरूपी आवडी प्रपंच केला
तडातोडी, माया राहिली बापुडी न चले काही. धरोनी रामरूपी आवडी, प्रपंच केला तडातोडी, माया राहिली बापुडी न चले काही. धरोनी रामरूपी आवडी, प्रपंच केला तडातोडी, माया राहिली बापुडी न चले काही. माया राहिली बापुडी, मायेचा जो माझ्यावरचा पगडा होता ना तो सुटून जातो, त्याचं भान सुटून जातं. आणि मग समर्थ म्हणतात माया राहिली बापुडी न चले, तिचं काही चालत नाहीसं होतं, तिचा पगडाच नाहीसं झाला म्हणजे तिचं चालत असतं ते चालत नाहीसं होतं. धरोनी रामरूपी आवडी, प्रपंच केला तडातोडी, मी प्रपंचाचे माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे बुडता हे न सोडी फुंजे कुळाभिमानी, असं समर्थ वैराग्य निरूपणात म्हणतात. समुद्राचं उदाहरण दिलंय आणि त्याच्यामध्ये ते ओझं असं घेतलंय आणि त्या समुद्रामध्ये पोहण्याचा प्रयत्न करतोय तो. ते ओझं घेऊन मी पोहण्याचा प्रयत्न करतोय, काय होणार आहे माझी अवस्था, मला बुडायला होणार आहे. समर्थ म्हणतात ते प्रपंचाचं ओझं त्याने तोडलं. एकदा का ते रामरूप सगळ्या ठिकाणी दिसायला लागलं किंवा आत्मतत्वाचा बोध झाला की मग ह्या प्रपंचाचं भान आपण नाहीसं होतं. माझ्या मनामध्ये हे भानच राहत नाही. तुम्ही म्हणाल हे खरं सांगायचं म्हणजे हे सगळा अनुभवाचा प्रांत आहे. हे समर्थांच्या अनुभवातनं निघालेले उद्गार आहेत. ते माझ्या अंतःकरणाला भिडत नाही आहेत. ह्याचं कारण माझं अंतःकरण अजून त्याच्यापर्यंत पोचत नाही आहे. मी त्याचा स्लाइटेस्ट अनुभवसुद्धा अजून घेतलेला नाही आहे. मला कधी प्रपंचाचं भान नाहीसं झालंय असं झालेलंच नाही आहे, म्हणून त्याची गोडी मला जाणवत नाही आहे. ज्या क्षणी मला केव्हा तरी हे भान नाहीसं होईल त्या वेळात त्याची खऱ्या अर्थाने गोडी जाणवेल. उदाहरण देतो. क्रिकेट आवडतंय खूप, क्रिकेट प्रचंड आवडते आणि क्रिकेटची मॅच चालू झाली. मला सांगा ज्याला त्याची नशासारखी असते, तो अगदी त्या क्रिकेटमध्ये बुडलेला मनुष्य आहे, तर तो ज्या वेळात ती मॅच सुरू होते त्या वेळात त्याची अवस्था कशी होते, त्याला कुठल्याही गोष्टीचं भान शिल्लक नसतं. मला काय करायचंय, मी काय करत होतो, माझ्या पुढे काय प्रॉब्लेम आहेत, हे सगळेच्या सगळे बाजूला पडतात आणि त्याला एकच दिसतं, क्रिकेट तेवढं एकच दिसत राहतं. ही जी त्याची अवस्था आहे ना, तो त्या वेळात प्रपंचाचे सगळे प्रॉब्लेम्स बाजूला सारतो. कारण प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत प्रपंचात. प्रपंचात मला सांगा कोणाला प्रॉब्लेम नाही. देहादिक प्रपंच हा चिंतेला तुम्हाला आहेत, मलाही आहेत. कारण देहादिक प्रपंच हा चिंतेला अखंड चिंतन आहे त्याचं. ह्या प्रपंचाचं भान नाहीसा होण्याची स्थिती त्या क्रिकेटच्या मॅचची. हे क्रिकेटचं मॅच उदाहरण घेतलं. एखाद्याला मूव्ही बघायचा वेळ असतो, कोणाला अजून दुसरं कसलं वेळ असतं. घराघरात सिरियल हल्ली चालतात. ते सिरियल बघायला लागलं म्हणजे जेवणाची सुद्धा भान राहत नाही. म्हणजे माझ्याही जेवणाचं राहत नाही आणि लोकांच्याही जेवणाचं राहत नाही, असंही होतं कधी कधी. कारण मी ज्याचं भान मुख्यत्वे धरतोय त्यामुळे ते बाकीची सगळी भानं मी झुगारून देतो. आणि मग साधकाबद्दल ज्या वेळात सांगायचं झालं त्या वेळात समर्थ म्हणतात तो प्रपंच केला तडातोडी, त्याचे तुकडे केले प्रपंचाचे, सगळं मोडून काढलं प्रपंच. धरोनी रामरूपी आवडी, अशी त्याची स्थिती झाली. पुढे समर्थ आपल्याला 17व्या ओवीत सांगतात ऐसा राम प्रगटला, दृश्य पदार्थ लोपला, असताच नाहीसा झाला सद्गुरु प्रतापे. ऐसा राम प्रगटला, दृश्य पदार्थ लोपला, असताच नाहीसा झाला सद्गुरु प्रतापे. आपल्या स्क्रीनवरती ओवी दिसते. ऐसा राम प्रगटला, असा हा राम प्रगटला, दृश्य पदार्थ लोपला, समोरचं दृश्य खरंच दिसेनासं होतं, ते लयाला जातं. लयाला जातं म्हणजे मी ज्या वेळात स्वस्थ बसतो त्या वेळात मी व्यतिरेक करत जातो, मी नाही काय काय. तो पंचप्रलय हा जो समास आहे दासबोधातला, त्याच्यामध्ये शेवटचं सांगितलंय विवेक प्रलय. तो विवेक प्रलय म्हणजे मी विवेकानेच ह्याचा सगळ्याचा व्यतिरेक नाहीसा करता घ्यायचा. पृथ्वी नाही, आप नाही, मग माझ्या शरीरात काय काय पृथ्वी आहे ते सगळं नाही, मग मी आपही नाही, मग मी तेजही नाही, वायू नाही, आकाश नाही. आणि हे जेव्हा असं तो करत घेतो त्या वेळात ह्या सगळ्या प्रपंचाचं भान नाहीसं होतं. समर्थ म्हणतात ऐसा राम प्रगटला, मग असा एकदा का ते आत्मतत्व ते रामरूप माझ्यासमोर प्रगट झालं. दृश्य पदार्थ लोपला, तिथे काय होते स्थिती, तर ह्या दृश्य पदार्थाचा सर्वथैव लोप होऊन जातो, नाहीसं होतं. किंवा जोपर्यंत हे दृश्य पदार्थ मला दिसत आहेत तोपर्यंत खऱ्या अर्थाने माझ्यासमोर आत्मतत्व प्रगटच होत नाही.
विवेकानंदांचे वाक्य आहे की तुम्हाला ह्या दृश्याचं भान असेल तर त्या आत्मतत्वाचं भान नसणार आहे, आणि ज्या वेळात तुम्हाला आत्मतत्वाचं भान असणार आहे त्या वेळात तुम्ही हे दृश्याचं भान ठेवू शकणार नाही आहात, असं विवेकानंदांचं एक वाक्य आहे. म्हणजेच काय, मला ह्याचा पगडा सगळं येऊन थांबतं कुठे खरं सांगू ना, तर आपल्या साधनेपाशी थांबतं. समर्थांनी ही त्यांची स्थिती वर्णन केलेली आहे. मला ह्यातनं काय लक्षात घ्यायचं आहे, तर मला ह्या दृश्याचा किती पगडा बसलेला आहे माझ्यावर आणि तो मला कमी कसा करता येईल. कारण मी हा दृश्याचा पगडा सोडत नाही तोपर्यंत मी आत्मतत्वावर माझा पगडा बसणार नाहीये. आणि माझी साधना जी आहे ती ह्या आत्मतत्वावर पगडा बसण्याची आहे. त्याची गंमत अशी आहे, मी त्या आत्मतत्वावर जेव्हा पगडा बसवायचा प्रयत्न करतो तेव्हा माझ्या हे लक्षात येतं की ते माझ्यावर पगडा घेतंय, मी त्याच्यावर नाही घेणार आहे. माझा मी विरघळून जाणार आहे त्या आत्मतत्वामध्ये. ते मोठं आहे आणि मी लहान आहे. हा मीचा मीपणा त्या आत्मतत्वात मुरून जातो. समर्थ म्हणतात, असताच नाहीसा झाला तो माझा मीपणा असतो. तो नाहीसा होतो त्या शेवटच्या क्षणी, ज्या वेळात सगळं शून्य आहे. आकाश ओलांडल्यानंतर शून्य येतं, कारण शून्य बघणारा मी असतो. तो नाहीसा होण्याची कृपा फक्त आणि फक्त समर्थ सांगतात सद्गुरू प्रतापे. सद्गुरूंच्या कृपेशिवाय ते शून्य ओलांडता येतच नाही. कारण त्या मीचं मुरणं हे केवळ आणि केवळ सद्गुरूंची कृपा किंवा त्यांची कृपा होणे म्हणजेच मीचं आत्मतत्वात विलिनीकरण होणे. मिठाचं त्या पाण्यामध्ये विरघळणे. जोपर्यंत पाणी त्या मिठाला विरघळूच देत नाही तोपर्यंत मीठ तसंच राहतं, किंवा मीठ मिठाचा मीठपणा सोडत नाही तोपर्यंत मीठ तसंच राहतं. दोन्ही क्रिया एकच आहेत. सद्गुरूंची कृपा त्या मिठाला मीठपणा विरवून टाकणे ही आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात, असताच नाहीसा झाला. दृश्य पदार्थ असतानाच तो नाहीसा झाला. ते सगळं विरलं कशाने? सद्गुरू प्रतापे. स्वामींच्या प्रतापाने, समर्थांच्या प्रतापाने, माझ्या सद्गुरूंच्या जो असेल तो, त्यांच्या कृपेमुळे हे साध्य झालं. पुढल्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, आहे नाही हे गे ते गे. माझ्यामध्ये आपण ही ओवी उद्याला बघूया. जय जय रघुवीर समर्थ.